जायचे? हे 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 घ्या, हे घ्या तुमचा पंप. मला नको तुमचा पंप. जायचे? श्वास घ्या आणि मग मला वचन द्या. हां, हे घ्या, हे घ्या. जायचे? 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 तुम्ही मला वचन नाही दिला. जायचे? 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 उठा. जायचे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जायचे? 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 मी काही केलं नाही. मी काही केलं नाही. मी काहीच केलं नाही. मी तुम्हाला तुमचा पंप दिला ना. घ्या घ्या. मी काही केलं नाहीये. दायची दायची उठा ना. दायची दायची. मी काही केलं नाहीये. मी काहीच केलं नाहीये. तुम्ही मला वचन दिलं असतं तर मी दिलं असतं ना तुम्हाला पंप. माझी काही चूक नाहीये. माझी काही चूक नाही. दायजे स्वतः म्हाका असं म्हणाल्या. खरंच? पण दादा? अगो दायजे बोलणारा ना, यांच्याशी पण आणि लालिताईंशी पण. होवी, तू आणि श्रीनू आता एकत्र येणार गो. शेवटी तुमचं प्रेम जिंकणार. जिंकणार तुमचं प्रेम. मावशी, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तू आमच्या प्रेमाला बळ दिलंयस. मी तर कधीच होप सोडले होते. होवी, अगो वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणा कायच मिळत नाही. आणि ज्या नशिबात असताना तर आज ना उद्या नक्कीच मिळता. आणि मला खात्री आहे होवी, यापुढे तुझ्यासोबत सगळं चांगलंच होईल बघ. आजपर्यंत तू आमच्यासाठी सगळं आपलेपणान केलंस. स्वार्थाचा विचार न करता केलंस. त्याचं फळ तुका एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. हे बघ मावशी, मला ना
हे असं तुझ्याजवळ तुझ्यासोबत हे असं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं सुख मिळतंय. दादांनी मला त्यांची मुलगी मानलंय. त्यापेक्षा मला अजून काहीच नको आहे. किती समजूतदार असस गो. तुझ्याकडूनच शिकले ना. बरं आता झोप. आराम कर आता. काय गो चारू खैरवला? हा ती डुग्गू सोबत खेळत असेल मे बी, किंवा मंजू काकीशी गप्पा मारत असेल. असत असत. जा मी झोपते. होय. चारू, काय गो मंजूशी गप्पा मारत बसलो होतस की काय? हो हो, गप्पाच मारत होते. खूप लयच दमलंच वाटता. मला अजूनही विश्वास बसत नाही. एवढीशी मुलगी आणि तिने त्या म्हातारीला. मी त्या मुलीला आजमावून बघायला म्हणून गेले होते आणि भलतंच काहीतरी समोर आलं. पण ही मुलगी कामाची आहे. तिला वेळ बघून तिच्याशी डील करायला पाहिजे. कोण आहे? कोण आहे तिकडे? आई आई मी आहे. निशी, तू आई काय झालं? तुम्हाला अजून बरं वाटत नाहीये का? नाही ग, बरं वाटतंय. उलट मी बाहेर जाऊन आली ना तर एकदम फ्रेश झाले. नक्की? हो हो, सगळे झोपले असतील ना, बाहेर कोणीच नसेल. हो सगळे झोपलेत. तू नाही झोपलीस अजून? काय ग? अहो मला झोप येत नव्हती. एकदम ना अस्वस्थ वाटतंय असं. म्हणजे तेच सांगतेय, कळत नाहीये मला. झोप येत नव्हती म्हणून म्हटलं तुम्ही आलात की नाही ते बघायला यावं म्हणून बाहेर आले. आई तुम्हाला नक्की बरं वाटतं ना? हो हो, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. निशी, मी जरा थकली आहे. मी जरा झोपते. ओके, गुड नाईट. काय रे, सुट्टी सुरू हो ना तुझी? सकाळी सकाळी कशा कुठलंस आणि हाय काय चाललंस? अगं उमाई, मी फॉरेन दिदीचा बॉडीगार्ड आहे, शूर शिपाई. म्हणजे अगं फॉरेन दिदीला बरं नाहीये ना, मग मी तिला काही हवं नको ते बघणार. तिच्या खोलीत कोणी गेलं आणि जास्त बडबड केली मग मी त्याला अडवणार. ती लवकर बरी व्हायला हवी ना, म्हणून आजपासून मी तिचा बॉडीगार्ड. केव्हाय म्हणजे खरंच? उमाई, तुझं काही काम आहे का फॉरेन दिदीकडे? थांब, तू मला सांग, मी तिला जाऊन सांगतो. नाही नाही, काय एक नको आम्हाला.
सगळ्यांका ओवीबद्दल किती आपुलकी वाटता. प्रत्येक जण आपापल्या परीन काय ना काय करता. आज दायचेन त्यांचा निर्णय ऐकवल्यावर या सगळ्यांका किती आनंद होईत. चारूक वाईट वाटत, पण दायचे समजवत आहे का? अगं काय झालं उमेय? काय नाही रे डुग्गू, बघत होतोय माझं डुग्गू केवढं मोठं झालो. समजूतदार तर तू आधीपासूनच असस. जा पार होते. हा पण मी काय म्हणते, ओवी तर झोपली असत ना, तू पण झोप ना. नाश्ता तयार झालो ना की मी बोलवतोय तुका. नाही नाही उमेय, आता झोप वगैरे काही नाही. आता ओवी दीदीच्या खोलीच्या बाहेर पहारा द्यायचा. टटटडा, टटटडटडा, टटटड. डुग्गू श्श, झोपली असत ना ओवी. सॉरी सॉरी सॉरी. टटटडटडा. अहो आज ना नाश्त्यासाठी छान आंबोळ्या करते आणि दुपारच्या जेवणात आंब्याचं शिरो. चालत ना? माका काय पण चालेल. या गरम आहे. होय. काय झालं उमा? काय काय आनंदी दिसताय. सांगून टाकू काय अंका? ऐकून हे पण खुश होतील. नाही नको. जा काय हा ना ता दायचीनेच सांगितलेलं बरा. उमा अहो नाही नाही काही नाही. तो डुग्गू सकाळी सकाळी गंमत करता माहितीये. म्हणून तो फॉरेन दीदीक त्रास होता तर माका त्याची मदत करूक वही म्हणून त्याचं बॉडीगार्ड काय तो झालो. कोणाकच खोलीत सोडत नाही. काय सांगतास काय? होय तर सकाळी सकाळी उठून ओवी सोबत थांबलो. त्याची पाठ राखण करता. माका ना खरंच त्याची गंमतच वाटता. कसा ना हळूहळू या घरातल्या सगळ्यांचाच ओवीवर जीव जडूक लागलो. जीव जडणारच ओळीवर. ते आहेच तसा. सगळ्यांना आपलंसं करून घेणार. थोडी स्पष्ट बोलते पण मनात काय नसतं. मी पण काय बोलत बसलंय. दायची चाय देऊची. हा मग गो मंजू आवर पटापट. हो कांता भाऊजी आज काय हा काय सगळेच लवकर उठले. नाही मला महत्वाचं काम आहे जरा, जाऊन येतो पटकन. बरं पण आज सगळ्यांच्या आवडीच्या आंबोळ्या करतोय. तुमका पण आवडतात ना? गरमागरम खा आणि मग जा कामा. ठीक आहे चालेल. श्रीकांतराव काय झालं? सगळं ठीक आहे ना? दादा त्याचा काय नाही दादा, ते रात्री खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे झोप नाही झाली पूर्ण. त्याची झापड आहे डोळ्यावर. आलो. सुप्रभात. नमस्कार. नमस्कार. मी चुकीच्या वेळी आले आहे का? अहो नाही नाही मेघनाताई असं काय विचारतास. तुमचाच घर हा, कधी पण येवा. ऍक्च्युली मी लाडू चिवडा घेऊन आले होते तुमच्यासाठी. निशीने नीरजसाठी बनवलं होतं काल. ताईचीला लाडू आवडतात ना? तिच्या नातीने घरी पहिल्यांदा लाडू केले होते ना, आणि ते दायचीला आवडतात म्हणून मी हे घेऊन आले. तुमचा कुणाचाच नाश्ता नाही ना झालाय? अहो नाही अजून. तशी पहिलं चहा होता. या काय त्याच्यासाठी चहाच घेऊन चालले. तुम्ही बसा ना, नाश्ता करूनच जावा. हो. मेघनाताई मला काय वाटतं, आपण नीरज आणि निशीला पण बोलवूया का? हो, मी त्यांना मेसेज करते आणि बोलावून घेते. ठीक. आत्ता खरी मजा येईल. चारू अगं तुझं कानातलं कुठे आहे दुसरं?
अगं एवढं टेन्शन कशाला घेतेस? अगं रात्री झोपेत कुठेतरी पडलं असेल. हो हो झोपेतच पडले होते कानातले. हे बाय म्हणजे गो मंजू, दायचीचा चहा थंड झाला. मी परत गरम करून आणते. तोपर्यंत तू सगळ्यांका चहा देशील. हो हो देते. मेघना ते येत आहे आम्ही. या मेघना दे. हो द्या. सांभाळून. तू इथे काय करतोयस? अगं चारुताई असं काय करतेस? तूच म्हणालीस ना फॉरेन दीदीच्या खोलीच्या बाहेर पहारा द्यायला आणि तिची काळजी घ्यायला. बरं बरं बाजूला हो, मला आज जाऊ. नाही नाही तुला आज जाता येणार नाही. का? आता मी कोणालाच आज सोडणार नाही. फॉरेन दीदीला रेस्ट करायला हवी. हा हे तू मलाच सांगशील? हो. तू बाजूला हो. नाही चारुताई नाही. मी नाही. अगं नाही म्हटलं ना. मी नाही मी बाजूला नाही होणार चारुताई. अगं चारुताई अगं नाही थांब ना. काय करतेस तू? अगं चारुताई अगं काय मग मला काय सांगितलंस फॉरेन दीदी खोलीच्या बाहेर पहारा द्यायला? आता तूच माझं ऐकत नाहीयेस. अगं चारुताई अगं थांब चारुताई. चारू काय झालं? अगं फॉरेन दीदी ही बघ ना. आधी हिनेच मला सांगितलं तुझ्या खोलीच्या बाहेर पहारा द्यायला आणि आता मी पहारा देतोय तर माझं ऐकलं नाही अशी झाली. पहारा? चारू कुठे पडलं असेल माझं कानातलं? आता कुठे शोधू मी? दायचीच्या खोलीत तर पडलं नसेल ना? चारू हा काय झालं? काय शोधतेस? काही नाही काही नाही. चारू कळत नाही हिला किती पसारा करून गेली. दुग्गू असं नाही बोलायचं. मोठी आहे ना ती. मग मोठ्यांसारखं वागायला नको तिने. दुग्गू सॉरी. चल आधी आपण आवरून ठेवू सगळं. केलं असेल. दायचे दायचे